महायुतीला पाठिंबा देता सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकावरती राज ठाकरेंचा फोटो। पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, रामदास आठवले आणि महादेव जानकर यांचा प्रचार पत्रकावरती फोटो। राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना कसं पिटाळून लावलं, त्याची मोदींच्या विरोधात भूमिका काय होती ते या प्रचार पत्रकावरील फोटोंमुळे समोर येईल। अंबादास दानवे यांचा सुनेत्रा पवार यांच्या प्रचारातील राज ठाकरे यांच्या फोटोवरून टोला। कोण असली आणि कोण नकली हे महाराष्ट्रातली जनता ठरवेल। गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या टीकेला जयंत पाटलांचं उत्तर। तर भाजपसोबत जाण्यासाठी पवारांचा विरोध होता म्हणून पक्ष फुटला, जयंत पाटील यांचं वक्तव्य। असली नकली हे अमित शहा ठरवू शकत नाही। मातोश्रीवरती नाक रगडत अमित शहा आले होते। खोटं खोटं गळ्यामध्ये अडकवून त्यांनी असली म्हणताय। संजय राऊतांची शहावरती टीका। शाहू महाराज नाहीत मग मंडलिक वारसदार आहेत का? मंडलिकांची भाषा महाराष्ट्र सहन करणार नाही। कोल्हापूरच्या गादी संदर्भात महाराष्ट्राला आदर आहे। श्रद्धास्थानांवरती चिखलफेक करणं योग्य नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींना गैरमार्गाने संसद हातात घ्यायची आहे, पण मोदींना संसद हातात घेता येणार नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर जिल्ह्यामध्ये आज 3 सभा। कळमेश्वर, सक्करदरा आणि बजेरियामध्ये आज प्रचार करणार। नाशिक शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते आज घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा तिढा कायम असताना बोरस्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना झाल्याचं चित्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेडच्या दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हातगाव येथे कार्यकर्ता मेळावा। हिंगोली लोकसभेचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी दौरा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संध्याकाळी 5 वाजता महायुतीच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आज यवतमाळमध्ये आढावा बैठक घेणार। या बैठकीला भावना गवळी गैरहजर राहणार असल्याची माहिती। मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा दिल्ली दौरा रद्द। दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांची घेणार होत्या भेट। खरगे गुलबर्गाला गेल्यामुळे भेट होऊ शकत नसल्याची वर्षा गायकवाड यांची माहिती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट। यड्रावकर यांच्या जयसिंगपूरमधील घरी झाली दोघं नेत्यांची भेट। जयंत पाटील आणि त्यांचे पुत्र प्रतीक पाटीलही यावेळी उपस्थित। चर्चांना उधाण। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये काँग्रेसला धक्का। काँग्रेसचे नेते प्रकाश मांडवकर 15 एप्रिलला मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करणार भाजपमध्ये प्रवेश। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीमध्ये जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना उमेदवारी। अपक्ष उमेदवारीची चाचपणी करत असलेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांना धक्का। जो आई वडिलांना 5-5 वर्ष भेटत नाही तो मतदारांना काय भेटणार? परभणीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांची महादेव जानकर आणि भाजपवरती टीका। भाजप जातीमध्ये धर्मा माणसांमध्ये भांडण लावत आहे असाही केला आरोप। आपण नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य केलं आहे, मात्र रक्षा खडसे यांना माझी आवश्यकता नसेल तर समजून घ्यावं लागणार। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य। निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 400हून अधिक कर्मचाऱ्यांचे अर्ज। अनेकांकडून बायको, आई, मुलं आजारी असल्याची कारणं। प्रशासनाकडून मेडिकलशी निगडीत प्रकरणांची बारकाईने तपासणी सुरू। राज्यातील अपंगांची नेमकी आकडेवारी उपलब्ध व्हावी यासाठी 30 वर्षांनंतर होणार अपंगांचं सर्वेक्षण। या अंतर्गत घरोघरी जाऊन अपंगांची माहिती संकलित केली जाणार असून यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला असून आवश्यकतेनुसार त्यामध्ये वाढ केली जाणार। क्षयरोगाचा संसर्ग मुलांमध्ये वाढू लागला। महापालिकेच्या क्षयरोग नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार 2023 मध्ये मुंबईमध्ये 4066 मुलांना क्षयरोगाची लागण। मुंबईतल्या मिठी नदीच्या स्वच्छतेच्या कामाची चौकशी करण्यासाठी SITची स्थापना। 18 वर्षात 1300 कोटी नेमके कशावर खर्च केले याचा तपास करणार। अटल सेतू प्रभावित उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातील 124 गावांमध्ये तिसरी मुंबई उभारणीसाठी प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नियुक्तीला स्थानिकांचा तीव्र विरोध। 124 गावांमधून 25,000 हरकती आल्याची माहिती।
लासलगाव बाजार समितीमध्ये आजपासून कांदा लिलाव सुरू। कांद्याला सरासरी 1,500 रुपये भाव, तर जास्तीत जास्त 2,000 रुपये प्रति क्विंटल भाव। स्थानिक व्यापाऱ्यांचा कांदा लिलावामध्ये सहभाग नाही। विंचूर उपबाजार आणि नवीन परवानेधारक व्यापारी लिलावामध्ये सहभागी। नागपूरमध्ये आजही पावसाच्या सरी। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियाला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट। नागपूरमध्ये काल कमाल 25.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। आठवड्याच्या सुरुवातीला तापमान 41.5 अंशांवरती होतं। बदललेल्या वातावरणामुळे तापमानात 16 अंशांची घट। सलग 2 दिवसांपासून नागपूरमध्ये पावसाची रिपरिप, त्यामुळे नागरिकांना रेनकोट तर तापमान घसरल्यानं स्वेटर बाहेर काढावं लागतंय। सलग 4थ्या दिवशी भंडाऱ्यामध्ये पाऊस। संततधार पावसामुळे वातावरणामध्ये गारवा, तर वीज पडण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावं, हवामान विभागाचं आवाहन। अवकाळी पावसामुळे वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर शिवारामध्ये पिकांचं मोठं नुकसान। टरबूज, डांगर आणि इतर उन्हाळी पिकं जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। मुंबईमध्ये उन्हाचा पारा वाढला। बोरिवली, मुलुंड, पवई, वरळी इथे 32 अंशांहून अधिक तापमानाची नोंद, तर सांताक्रूजचं तापमान 37 अंशांवर। अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावरती हृदय शस्त्रक्रिया। सयाजींची प्रकृती ठीक असल्याची डॉक्टरांची माहिती। काल छातीमध्ये दुखू लागल्यानं तात्काळ दाखल केलं होतं रुग्णालयात। ताडोबा अभयारण्यामधील एका 2 वर्षीय वाघिणीला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडलं। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामधील वाघांची संख्या वाढावी यासाठी गेल्या वर्षी सुद्धा केलं होतं 2 वाघांचं पुनर्वसन। जैवविविधतेने समृद्ध असलेल्या सिंधुदुर्गमधील आंबोलीमधील राघवेश्वर मठामध्ये झालं अस्वलांचं दर्शन। भर वस्तीमध्ये अस्वल फिरत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नेवासा तालुक्यामध्ये मांजरीला वाचवताना एकाच कुटुंबातल्या 4 जणांसह शेतमजुराचा मृत्यू। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मृतांच्या नातेवाईकांची भेट। मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत दिली जाईल, विखे पाटलांचं आश्वासन। एसटीला इलेक्ट्रिक बस पुरवणाऱ्या कंत्राटदाराकडून कराराचा भंग। अपेक्षित बस पुरवण्यामध्ये कंपनीला अपयश, कराराचा भंग करणाऱ्या कंपनीचं कंत्राट रद्द करा। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांची मागणी। इकडे आसाममध्ये सैन्य दलाच्या केंद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लेफ्टनंट जनरल हरजीत सिंग साही यांच्या हस्ते झालं अनावरण। काँग्रेसचा विचार महिला विरोधी आहे। गोमांस खातानाचा व्हिडिओ त्यांच्याकडे आहे म्हणतात, तर त्यांनी तो दाखवावा, पण ते करणार नाही, ते खोटारडे आहेत। कंगनाचं काँग्रेसला आव्हान। राहुल गांधींनी इथे येऊन माझ्या चित्रपटातील एक सीन करून दाखवावा। तो सीन जर करून दाखवला तर राजकारणच काय, भारत सोडून निघून जाईल। कंगना रनौतचं राहुल गांधींना आव्हान। नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि समान नागरिक कायद्याची राज्यामध्ये अंमलबजावणी होऊ देणार नाही, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं स्पष्ट। काँग्रेसचं मिशन दक्षिण भारत। तमिळनाडूमध्ये राहुल गांधींच्या आज 2 रॅली, तर कर्नाटकमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या 2 सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये सकाळी केला प्रचार। जम्मू काश्मीरमध्ये विकास होत असल्याचं केलं वक्तव्य। दुपारी राजस्थानमधील बाडमेर आणि दौसामध्येही घेणार प्रचार सभा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसाच्या तमिळनाडू दौऱ्यावर। करियाकुडी येथे सभा, तर शिवगंगा येथे रोड शोचं आयोजन। तिरुमायम मंदिरालाही शहा भेट देणार। मतदान जनजागृतीचा अनोखा उपक्रम। चेन्नईच्या निलंकराई इथे स्कुबा डायव्हर्सनी समुद्रामध्ये 60 फूट पाण्याखाली केलं मतदान। प्रक्रियेचं प्रात्यक्षिक। निवडणूक आयोगाकडून व्हिडिओ क्लिप। रामेश्वरम कॅफे स्फोटा प्रकरणामध्ये एनआयएनं बंगळुरूमधून आणखी एकाला घेतलं ताब्यात। एनआयएनं या प्रकरणामध्ये मुजम्मिल शरीफला अटक केली होती, तर 2 वॉन्टेड आरोपींवरती एनआयएनं प्रत्येकी 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय। हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना गावाच्या जवळ झालेल्या शाळेच्या बस अपघातामध्ये पोलिसांकडून कारवाई। शाळेच्या मुख्याध्यापिकेसह बस चालक आणि शिक्षकाला अटक। ईदची सुट्टी असतानाही विद्यार्थ्यांना शाळेत बोलावलं म्हणून शाळेला कारणे दाखवा नोटीस। नववर्षाच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये देशातील प्रमुख शहरांमध्ये एकूण 1,20,000 घरांची विक्री। या गृहविक्रीच्या माध्यमातून तब्बल 1 लाख कोटी रुपयांची उलाढाल।
भावनिक मुद्द्यांपेक्षा बेरोजगारी आणि महागाई हेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे. सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज या संस्थेच्या सर्वेक्षणातून बाब समोर. 19 राज्यातल्या सुमारे 10,000 नागरिकांचा सर्वेक्षणात सहभाग. पेगॅसस मालवेअर प्रमाणे एका भाडोत्री स्पायवेअर पासून सावध राहण्याचा ऍपल कंपनीचा इशारा. भारतासह 91 देशांमधल्या आयफोन वापरकर्त्यांनी गोपनीयतेची खबरदारी घ्यावी, कंपनीची सूचना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.